आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची। राज्यातल्या तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। यातल्या अनेक लाडकींनी घाबरून दावा सुद्धा सोडलाय। नेमक्या का घाबरल्या आहेत या लाडक्या बहिणी? लाखो लाडक्या बहिणी अपात्र होण्याचं कारण काय? पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 5 लाख लाडक्या घाबरल्या। सरकारकडून अपात्रतेचा सपाटा। लाडकींची संख्या आणखीन घटणार। लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीने अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाईचा इशारा दिलाय। त्यामुळे घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडण्याचा निर्णय घेतलाय। यावर खुद्द महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनीच शिक्कामोर्तब केलंय। एवढंच नाही तर त्यांनी अपात्र लाडक्या बहिणींची आकडेवारीच जाहीर केली आहे। 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला 1,10,000। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला 2,30,000। 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी 1,60,000। एकूण अपात्र 5 लाख लाडक्या। ही तर सुरुवात आहे। आणखी लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या जातील असा दावाच खासदार संजय राऊतांनी केलाय। तर एखादी योजना सुरू केली तर ती बंद करणं योग्य नाही म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून काढल्या जात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत। निवडणुका संपलेल्या आहेत। बहिणींनी मतं दिलेली आहेत। 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत। पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे। लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणं ही चूक आहे। एकूणच राजकीय क्षेत्रातील नेत्यांविषयी अविश्वास होईल आणि हाही अविश्वास शेकडो हजारो बहिणींच्या मनात नाही तर 2,33,00,000 बहिणींना आपण लाडक्या बहिणी योजनेचा फायदा देतो। राज्यकर्ते म्हणून जेव्हा हा फायदा देणारी योजना केली तर ती बंद करण्याचा विचार या जन्मात तरी आणता कामा नये। लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढत असल्याने आर्थिक शिस्तीसाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलाय। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडक्या बहिणींना 1,500 रुपये लाभ देण्यात आला होता। मात्र आता हा आकडा 2,41,00,000 आलाय। त्यामुळे आता महायुती सरकार आणखी किती लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढणार आणि निवडणुकीच्या काळात दिलेलं 2,100 रुपयांचं वचन कधी पूर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। तर आता लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषामध्ये बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करतील आणि 8च दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला आणि बालविकास विभागाने दिलेत। तर महिलेचं वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं असा निकष आहे। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असावं। कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा। संजय गांधी निराधार योजनेसारखा अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा। कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास अपात्र ठरणार। तर आता लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहे। पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्यावर लाडकी बहिणी योजना बंद होईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आम्ही जूनला योजना जाहीर केली। आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले, सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले, असे 5 महिन्याचे पैसे दिले। ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला
वेळ मिळायला पाहिजे होता तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही. मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणींचे पैसे घेतले जाणार नाही. निश्चितपणे आपण पाहता राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, कुठे दिलेत, सुरू केलेत का? आपल्याला हे सांगतो आणि आधी पण बोललेलो आहे, महापालिकेच्या निवडणुका झाल्या की भाजप ही लाडकी बहीण योजना बंद करेल. हे नुसतं निवडणुकीसाठी केलं होतं आणि आम्ही महाविकास आघाडीतून 3000 रुपये देणार होतो. आपण पाहताय आता किती काय चाललंय यांचं. बोलतात खोटं भाजपवाले, पण पुढे काही करत नाही. या बातमीनंतर आता बातमी आहे जीबीएस संदर्भातली. पुण्यामध्ये जीबीएसचा प्रसार होत असताना नगरविकास मंत्र्यांना नाही तर कुणाला जाब विचारणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विचारलाय. तर शिंदेंनी गावोगावी हिंडून रेडे कापत बसतात असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय. जा तुम्ही त्या नगरविकास खात्यात जे काय तिकडे जे धेंड बसवले ना त्याला विचारा जाब. काय मिळालं नाही का तू गावात जाऊन बसतो आणि रेडा कापतोस. पुणेकरांना दूषित पाण्यातनं रोग होत आहेत. कोण जबाबदार, कोण मंत्री नाही तर दुसरा कोण असणार आहे. कारण तुम्ही महापालिका ठेवलेलीच नाहीये. पण हे जाब नाही विचारायचे. पण आम्हाला काय मिळालं तर आम्ही खुश, नाहीतर रुसूबाई रुसू. आता बातमी आहे मुंबईकरांची चिंता वाढवणारी. अखेर ज्याची भीती होती तेच घडलेले. मुंबईमध्ये आता जीबीएसचा शिरकाव झाला असून अंधेरी पूर्वेतील एका पुरुषाला जीबीएसची लागण झालेली आहे. जीबीएसची लागण झालेल्या रुग्णावर सध्या 7 हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अंधेरी पूर्व हा विभागात पहिलं, मला वाटतं मुंबईत पहिलं पेशंट आहे. ते आमचे मालपाड डोंगरीत राहणारे आहेत. जीबीएसचं पहिलं पेशंट आज 7 हिलला आम्हाला सकाळीच डॉक्टरचा फोन आला की त्यांना जीबीएस आहे. म्हणून आम्ही लवकर धावत हॉस्पिटलला गेलो आणि त्यांना इलाज चालू केलेला आहे. जे 7 हिल रुग्णालयात जवळजवळ 50 ICU बेडचा एक वॉर्ड जीबीएससाठी ठेवलेले आहे आणि प्रत्येक वॉर्डात जेवढे पेशंट येतील त्यांना महात्मा फुले हा योजनामधून फ्री इलाज करण्याचा महानगरपालिकाचं आम्ही आश्वासन केलेलं आहे. तर आता पुण्यात जीबीएसमुळे एका 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. राज्यामध्ये आतापर्यंत जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6 वर गेली असून पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांची संख्या आता 73 वरून 180 वर पोहोचली आहे. 58 रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत. त्यातील 22 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान वेगवेगळ्या टीम तयार केल्या असून हॉटेल आणि पोल्ट्रीचं पाणी याबाबत तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे. आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडताय तर आधी ही बातमी नक्की पहा. बनावट लिंक मोबाईलवर पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक होते. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. पीएम किसानच्या नावावर सायबर लूट. बनावट लिंक मोबाईलवर पाठवून फसवणूक. शेतकऱ्यांच्या खात्यावर भामट्यांचा डल्ला. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना घेणं अपेक्षित आहे आणि याचाच फायदा आता सायबर भामटे घेताना दिसतायत. मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत. या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे लुटतायत. एका शेतकऱ्याच्या अकाउंट मधून तब्बल 2 लाख रुपये गायब झालेत. मला एक पीएम किसान म्हणून एक लिंक आली होती. ती क्लिक केल्या केल्या माझा मोबाईल हँग झाला. हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये. त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाले. मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडं काही नाही, टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही. मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले. मोबाईलवर पीएम किसान योजनेची फेक लिंक पाठवण्यात येते. बँक खात्याशी संलग्न मोबाईल फोन हॅक करून शेतकऱ्याची फसवणूक होते. एपीके फाईलच्या माध्यमातून ही फसवणूक केली जाते. मोबाईलवर आलेली एपीके फाईल डाउनलोड करताच विशिष्ट प्रोग्राम ऍक्टिव्ह होतो. हॅकरला ओटीपी मिळतो. टप्प्याटप्प्यानं बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जाते.
नाशिक जिल्ह्यातील अनेकांची या लिंकच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. APK PM किसान योजना .apk. जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो. SMS फॉरवर्डिंग करतो तो. आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून अनोळखी नंबरवरून आलेली कुठलीही लिंक उघडू नका. या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जागरूक राहावं आणि काही शंका आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. यानंतर सामान्यांसाठी मोठी बातमी. तुमचा EMI आता कमी होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो दर 0.25% म्हणजेच 25 बेसिस पॉइंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तब्बल 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच RBI कडून व्याजदर कपात करण्यात आली असून केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर अगदी आठवड्याभरातच RBIनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे करदाते आणि कर्जदारांना डबल लाभ मिळणार आहे. दरम्यान तुमचा EMI किती कमी होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 20 वर्षांसाठी 20 लाखाचं कर्ज असल्यास पूर्वीचा व्याजदर होता 8.5% आणि EMI होता 17,356 रुपये. नवा व्याजदर असेल 8.25% आणि नवा EMI 17,041 रुपये. 20 वर्षांसाठी जर 25 लाखांचं कर्ज असेल तर व्याजदर होता 8.75%, EMI होता 21,696 रुपये. आता नवा व्याजदर असेल 8.5% आणि नवा EMI असेल 20,093 रुपये. 20 वर्षांसाठी जर 30 लाखाचं कर्ज असेल तर व्याजदर होता 8.5% आणि EMI होता 26,035 रुपये. नवा व्याजदर आता 8.25% आणि नवा EMI 25,562 रुपये. 20 वर्षांसाठी जर 50 लाखाचं कर्ज घेतलं होतं तर व्याजदर होता 8.5%, EMI होता 43,391 रुपये. नवा व्याजदर असेल 8.25% आणि नवा EMI 42,603 रुपये. 20 वर्षांसाठी जर 1 कोटीचं कर्ज असेल तर पूर्वीचा व्याजदर होता 8.75% आणि EMI होता 88,371 रुपये. नवा व्याजदर असेल 8.5% आणि नवा EMI असेल 86,782 रुपये. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची, कारण जर परीक्षेत कॉपी केल्यानंतर तुम्ही पकडला गेलात तर आता तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला असून 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दखलपात्र आणि अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावींनी दिली आहे. 1982च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया शिक्षण मंडळाची नवीन नियमावली. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही नियमावली आहे. कॉपी करताना पकडल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार. परीक्षा कॉपी मुक्त करण्याचा शिक्षण मंडळाचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकाची नेमणूक. तुम्ही कोणतीही वस्तू दुकानातून खरेदी करणार असाल तर खिशात पैसे ठेवा. मोबाईलद्वारे पेमेंट दुकानात घेणार नाहीयेत. कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. त्यामध्ये हा दावा करण्यात आलेला आहे की व्यापाऱ्यांनी UPI पेमेंट स्वीकारणं बंद केलंय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात. सारे व्यापारी हाथ में एक ही तख्ती लेकर खड़े हैं कि साइबर फ्रॉड की संभावनाओं के चलते अब ऑनलाइन UPI पेमेंट जो है वो नहीं ले पाएंगे, केवल कैश पेमेंट पर काम करेंगे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. यात हे व्यापारी सांगतायत आम्ही UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत. काही खरेदी करायची तर आम्ही फक्त कॅशच स्वीकारू. व्यापारी आता UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत.
व्यापारी कॅशनेच करणार व्यवहार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? कि हमारा पूरा का पूरा खाता सीज हो गया, व्यापारी परेशान हो रहा है, व्यापारी आर्थिक रूप से टूट जाए, ये कतई मंजूर नहीं होगा. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आता खरंच दुकानदार व्यापाऱ्यांनी UPI ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय का? कारण आता बरेच लोक काहीही वस्तू घ्यायची तर ऑनलाईन UPI पेमेंट करतात. फोन पे, गुगल पे अशा बऱ्याच ॲपचा वापर करतात. त्यामुळे हा निर्णय जर व्यापाऱ्यांनी घेतला असेल तर अनेकांना अडचण होईल. सध्या लोक पैसे खिशात ठेवत नाहीत, मोबाईलनेच पेमेंट करतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. व्यापारी आता UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत. ऑनलाईन फ्रॉड होत असल्यानं त्याची तक्रार केल्यास परिणाम व्यापाऱ्यांनाच भोगावे लागतात. त्यामुळं ऑनलाईन पेमेंट स्वीकारणार नाहीत. मेसेज सोबत व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय. मात्र खरंच व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय का? निर्णय घेतला असेल तर कधी लागू होणार आहे? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती व्यापाऱ्यांकडे मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. इस तरह की अगर कंप्लेंट आती तो निश्चित रूप से वैधानिक कार्रवाई होती. इसी प्रकार की कोई भी कंप्लेंट नहीं आई, सिर्फ एक न्यूज़ के माध्यम से पता चला था. ऑल ओवर इंडिया में ही कहीं ना कहीं कि कहीं फ्रॉड होता है और फ्रॉड के अमाउंट अगर किसी अकाउंट में चला जाता है, उससे परचेजिंग होती है तो वो अकाउंट ऑटोमेटिकली ब्लॉक हो जाता है NCRP से. तो ऐसी स्थिति में ये व्यवहारिक समस्या है जिसका कहीं ना कहीं सोल्यूशन निकाला जाए. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी UPI पेमेंटवर बंदी घातलेली नाही. इंदोरच्या राजवाडा भागातील व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. UPI पेमेंटमुळे सायबर फ्रॉड होत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. टॅक्स वाचवण्यासाठीही UPI पेमेंट टाळत असल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं व्यापाऱ्यांनी हा निर्णय मागे घेतलाय. UPI पेमेंटद्वारे खाते क्रमांक किंवा IFSC कोड शिवाय पैसे हस्तांतरित करता येतात. UPI पेमेंटद्वारे एकाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अनेक बँक खाती लिंक करता येतात. विक्रीच्या ठिकाणी QR कोड स्कॅन करून व्यापाऱ्यांना पैसे देता येतात. मात्र काही व्यापाऱ्यांनी यावर बंदी घातली होती. महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.